मित्रांनो, आज आलोय बैलगाडी शर्यत बघायला. तर बीडमध्ये आता दुसऱ्यांदा बैलगाडी शर्यत भरली. बैलगाडीवरची बंदी उठल्यापासून ही दुसरी शर्यत आहे आणि बीडमध्ये पहिल्यांदाच बकासूर आलाय. तर मी आणखीन बघितलं नाही, मी आत्ताच आलो. यायला उशीर झाला. आज काय झालं ना, घरी मित्राचा भाऊ आला होता आपल्या गावात, तर त्याचं थोडं काम होतं. तर मग त्याच्याजवळच थांबलो आणि नंतर जेवण वगैरे करायचं. तर उशीर झाला, मला मैदानात यायलाच 2:30 वाजलेत. म्हणजे 15 मिनटं झालं मी आलो, 15-20 मिनटं, म्हणजे 2 वाजता मी आलो. आता 2:30 वाजलेत. एक गट मी बघितला, आता बघतोय ते शर्यत. आणि काय झालं, सोयाबीनचे पण पोरांना काम आहेत आणि मी लयच अचानक आलो. मला सकाळी तयारी होती, पण मित्राचा भाऊ आला होता ना, आणि त्यांच्या वेळेवर आपण नाही जायचं म्हणजे काय, शर्यतीनंतर पण बघता येतील कधी. पण मित्राचं थोडं काम होतं, मग त्याच्यामुळं त्याच्या कामासाठी मी थांबलो होतो घरी गावातच. म्हणजे माझ्याकडं काम नव्हतं, त्याचं आपल्या गावात काम होतं, पण मित्राच्या भावासोबत थांबलो. तर लयच वेळ गेला. नंतर मित्राचे वडील पण आले होते, मग त्यांना जेवण वगैरे करायला घरीच 1 वाजली होती. मग नंतर तिथून पुढं मग अचानकच आलो. त्याच्यामुळे मला पार्टनर कोणीच भेटला नाही. बीडमध्ये मित्र आहे, पण तो पण थोडा आजारी, त्याच्यामुळे तो पण आला नाही. तर मी एकटाच आलो बघायला, कारण की मला तर सकाळपासून यायचंच होतं. पण नेमकं मित्राच्या भावास फोन आल्यामुळे मी मित्रांना कोणाला म्हणलंच नाही की चला शर्यत बघायला जायचं किंवा जाऊ आपण थोड्या वेळानं जायचं आहे काय. मी म्हटलं आता हे काम कवर जाते आणि कवर नाही, त्याच्यामुळं. आणि इथं माझे मित्र पण आहेत, आपले सबस्क्रायबर पण आले 2-3. मला एक जण भेटला आणि एक जणांनी फोन केला होता, एक सबस्क्रायबरने, पण ते काय त्यांचा आता फोन बंद आहे. थोड्या वेळाने लावून बघतो परत त्यांना. आणि एक सबस्क्रायबर तर आपले भेटले पण मला, जालन्याहून आले होते शर्यत बघायला. तर मी तर इतक्या जवळ असून थोडं लेट झाला मला शर्यत बघायला यायला. तर चला आता बघू शर्यत. तर बीडमध्ये पहिल्यांदाच दुसऱ्यांदा भरली शर्यत बंदी उठल्यापासून. काय होत ना, एक गट झाला आहे. आणि मी तर पहिल्यांदा बघतोय शर्यत, म्हणजे लाईव्ह अशी प्रत्यक्षात पहिल्यांदा शर्यत बघतोय. शर्यतीचे बैल मी पहिल्यांदाच बघतोय आज. ह्याच्या आधी कधी प्रवासाला गेलो ना पुण्याला वगैरे, तर लांबून कधीतरी दिसायचे. आणि एवढ्या जवळून पहिली वेळेस बघितली. आणि गट सुटलाय, काय वेग आहे बैलाला अलीकडच्या गाडीला. गट वगैरे झालेत ना, जे गटात बसले नाहीत तर ते आता परत चाललेत. मी याच्या आधीच बरेच अर्धे गट झाले असतील कदाचित. ही ह्याच्या पुढे एक गाडी आहे. बीडमध्ये ना शर्यती कमी भरतात ना बीडमध्ये, त्याच्यामुळं पब्लिक पण चांगली बऱ्यापैकी आली. बघा इकडे एक जोडी चालली पाठीमागं. आता या गटाच्या त्यांचा आणि पब्लिक बघा लई आली. आणि तिकडं पण खाली पण पब्लिक भरपूर आहे, कारण की बीडमध्ये जास्त शर्यती भरत नाहीत, त्याच्यामुळं भरपूर पब्लिक आली. इकडे एक चाललाय खाली. काय काय बैल लय बुजार असतात ना मित्रांनो. एवढी गर्दी आहे ना, म्हणजे ती आणि मी पण त्या गर्दीतच आलोय, कारण की मला पण बघायचं बकासूरला. आणि एवढी गर्दी जी आहे ना, मोबाईल बघा सगळ्यांचे फोटोसाठी. तर इथं आहे बकासूर. आता मी पण बघतो बकासूरला, पलीकडे चेहरा वाटतं त्याचा, पाठीमागून बघू. तर एवढी सगळी पब्लिक, एवढी गर्दी, मला वाटतं बैल आल्यापासून शेवटपर्यंत एवढी गर्दी राहणारच आहे त्याच्यासाठी. काय होतं ना, पब्लिक एवढी ना, बैल पण कावरा बावरा होतो सारखा. म्हणजे एवढी गर्दी आहे ना त्याच्या मागं. त्याला आल्यापासून म्हणजे कसं जास्त गर्दी असेल ना, अनकम्फर्टेबल वाटतं बैलाला पण. आल्यापासून त्याच्या मागे एवढी गर्दी आहे. अरे पब्लिक आहे की सारखी आहे बघा. इकडून पब्लिक येते बघते जाते, परत गर्दी पब्लिकची इकडनं महाग. एवढी गर्दी बकासूरसाठी. आणि मी पण त्याला पहिल्यांदा प्रत्यक्षात बघतोय. खरंच बैल मस्त आहे. शरीराने एवढा नाही, पण कीर्तीने लय मोठा आहे.
त्याचं शरीर नाही तेवढं, पण नाव लय मोठं कमवलं आहे त्यांनी बैलगाडी क्षेत्रात. तो बीडला आले ह्याचीच कमाल आहे. इथं पहिलं बक्षीस ट्रॅक्टर आहे, 26 HP ट्रॅक्टर आहे आणि शर्यतीसाठी बकासूर आहे. त्याचा गट निघलेला आहे. मी नव्हतं त्यावेळेस. आता फायनलला वगैरे बघू, जास्त उशीर नाही झाला तर थांबू, मग बघू प्रत्यक्षात त्याचा पळ वगैरे कसं आहे काय. तसं तर मी तर पहिल्यांदा बैलगाड बघतो, त्याच्यामुळे मला पहिल्यांदा कळणार नाही की पळ ॲक्च्युअलमध्ये कमी आहे का जास्त आहे. जे अनुभवी असतात ना, ज्यांनी पहिल्यापासून बैल शर्यत बघितलेली, मग त्यांना बैलांचे पळ वगैरे कळतात. पळ तळ कळतो, स्पीड कळतात. मला वाटतं ते अड्ड्यात फक्त एकच बैल आहे ज्याला अशी दोरी बांधली पब्लिक जवळ येऊ नये म्हणून. पलीकडनं इकडनं म्हणजे कंपाऊंड टाईप दोरी गेली पब्लिकसाठी. कारण की बैल काय होतं, त्याला आरामशीर बसता येत नाही बैलांच्या कालव्याने सारखं. कसं जिथं बैलांची सुट्टी होते ना, तर तिथं पण अशीच गर्दी असते ना, आणि बैलाजवळ सारखी गर्दी राहिली ना, मग त्याच्यामुळे बैला वाटतं आता झोपायचं की काय. बाकीचे बैल कसे एकटे बांधलेले असतात ना, तर थोडे आरामात उभे असतात, एकटे साईडला बांधले असतात, एवढी गर्दी नसते. आणि हा बैल जरा जास्त गर्दी होते ना नेहमी, तशी त्याला पण आता सवय झाली असेल. 2 वर्ष झालं त्याच्यासोबत सारखी गर्दीच आहे. तर बकासूर आहे ना, आज काय म्हणतात त्याला, सेलिब्रिटीज आहे आजचा, शर्यतीचा सेलिब्रिटीज आहे बकासूर. इकडनं बघू आपण त्याला. थोडं माग आहे केवढा, आपल्या सर्जापेक्षा हाईटला छोटा असेल. बैल हा गावरांमध्ये, खिलरमध्ये नाही, दोन्ही मिक्समध्ये ना. गावरान खिलरमध्ये, गावरान खिल्लारमध्ये ना. गामजा लालचंद थोडं मेहरबान की. बघा हा खिल्लार बैल आहे, पलीकडं म्हैसूर बैल बसलाय. हे गट पास झालेले आहेत ना. तर हा इकडनं ह्याला ना हिंगोळ म्हणजे कलरने हे केलं आहे, ऑल पेंटने नंबर टाकला आहे, म्हणजे गट पास झालेले बैल आहेत. हे कुठलं आहे? तर गट होईपर्यंत हे थांबतील. दादा कुठला बैल आहे हो? सिन्नरचा, नाशिक. काय नाव आहे ह्या पांढऱ्या बैलाचं? शंभू. आणि तो छोटा मथुर आहे का? हां, बैल छान आहेत. ह्यांना इथं शर्यतीला बी खायला टाकतात. नाही आता थोडं. आता मित्रांनो आपण जरा बैल बघू. इकडं आलेले, इकडं हा लखन आहे, लखन संभाजीनगर एक्सप्रेस. लखन बैल शांत आहे राव, लखन शांत आहे, मारत नाही. आणि एकाच दाव्याने बांधलेला आहे तो, शांत बैल, छान. म्हैसूर बैल आहे. दादा गट झाला त्याचा? हा, गट झालेला आहे. संभाजीनगर एक्सप्रेस लखन, छान बैल आहे. बघा नवीन माणसं हात लावतात, काहीच करत नाही, शांत बैल आहे. आणि हा मला वाटतं बबे आहे काय की. दादा बबे आहे ना हा बब्या, बुलढाणा एक्सप्रेस बब्या. बैल लय शांत आहे. म्हणजे आता मैदानात ॲग्रेसिव्ह असेल बाबा, पण मी ह्याचे जे इंस्टाग्रामवर वगैरे व्हिडिओ बघितलेत ना, तर बैल तसा लय शांत होता. म्हणजे शांत असेल पण आता मैदानात काय सांगता येते, कावरे बावरे होतात ना लोक, बैल पब्लिक बघून. तर गट झालाय का दादा ह्याचा? गट झालेला आहे त्याचा, गटात निघला. आणि हा बैल पण मला वाटतं बब्याचा पायरा आहे काय की, ह्याचा पण गट झालाय, पलीकडून नंबर टाकला ह्याच्यावर, गट झालाय. बैल हा पण शांत आहे, एका दाव्याने बांधलाय, आणि बब्याला 2 दाव्याने बांधलाय, पण शांत आहे. बैल मोठा आहे हा, बब्या मोठा बैल आहे. बुलढाणा एक्सप्रेस. काही बैलांना मॅट आणल्यात मालकांनी. ह्याचा पण गट निघलेला आहे. त्या बैलाची स्वतःची गाडी, तिकडं काचावर बब्याचा फोटो आहे, म्हणजे त्याची स्वतःची गाडी बब्याची. आराम करतो बैल. दादा काय नाव आहे बैलाचं? जुगार. गट 5 झालाय ना? किती नंबरच्या गटात होता?
24च्या का जुगार जरा लाल कंधारमधून आहे ना गावरान आहे का कारण शिंग कमी आहेत छान बैल तर मित्रांनो मला पण माहीत नव्हतं पण जो बैल गट पास होतो ना तर त्याच्यावर मी मालकाला विचारलं ते राऊंडमध्ये जे केलं आहे त्याच्या कलरनी तर तो ऑइल पेंट कलर आहे निघत नाही म्हणजे एका दिवसात तर निघत नाही म्हणजे मालकाने बैल वगैरे चेंज करू नये बैल एक पळ झाल्यावर सगळ्यांचा पळ होत नाही एक तर एखादा बैल जर मालकाने नवीन आणला तर तो फ्रेश असतो तर त्याचा पळ जास्त निघतो तर त्याच्यामुळं असं नंबर टाकायची सिस्टीम आहे तर हा बैलाचा गट नंबर होता 24 आणि त्याच्यात 1 नंबर आला आहे म्हणून 24च्या खाली 1 केले असं आपण बऱ्याच बैलांच्या असं बघतो ना पोटावर की असे नंबर वगैरे टाकलेले असतात तर ते मला पण आजच समजलं की वरती गट नंबर असतो 24 आणि त्याच्यात गटात पहिला नंबर आला असतो त्याच्यामुळे खाली 1 करतात असं बैलांना नंबर टाकतात म्हणजे एक्झॅक्ट पब्लिकच्या बैल लक्षात बसत नाहीत जे आयोजक असतात त्यांच्या पण म्हणजे कोणी फ्रेश बैल आणू नये त्याच्यामुळे असं नंबरिंग करतात असंच ना दादा बघ हे बैलांचे मालक कुठला बैल आहे हा महेकर तालुका वरवड जिल्हा बुलढाणा गावठी बैल आहे छान गावठी बैल पण लय पळतात म्हणजे आकाराने छोटे असतात पण स्टॅमिना भरपूर असतो बैल आलेत गाडीत भरायला हा गटपास झालेला बैल आहे आत्ता कलरने नाव टाकले त्याच्यावर पलीकडचा आणि हे ह्या दोघांची गाडी होती हा पण गटपास झालाय बैल चांगला मोठा आहे शरीराने आपण सर्जाला कशा टाईप बनवलं होतं गळ्यातलं तसंच ह्याच्या पण गळ्यात ह्याला 3 पट्टे घुंगराचे आणि सर्जाच्या गळ्यात 2 होते मस्त छान बैल आहे मोठ्या आकाराने त्याची धाप भरली पळून श्वास फास्ट घेतोय म्हणजे आत्ता गट झाला त्याचा सुलतान आहे चला आणखीन बैल बघू आपण आणि हा बाजी आत्ता सुलतानसोबत पळलेला बाजी त्याचा पण ऊसात जास्त आहे म्हणजे श्वासोश्वास आत्ता गट झाला ना दादा ह्याचा हा पण बैल चांगला मोठा आहे आतापर्यंत 42 गट झालेत मित्रांनो 300 गाड्या आल्या तिथं मैदानात चांगलं मला अपेक्षा नव्हती की एवढ्या गाड्या येतील बीडला म्हणजे कधीतरी शर्यत भरते ना आणि बक्षीस पण एवढं मोठं नाही म्हणजे चांगलं बक्षीस आहे 26 HP ट्रॅक्टर आहे आणि नंतर उतरत्या क्रमांकाने बक्षीस आहेत पण छान आहे पण माझी अपेक्षा नव्हती एवढ्या बैलजोड्या आहेत आणि मी प्रत्यक्षात एवढ्या बैलजोड्या बघन इकडं पण एक बैल आहेत ह्यांचे पण गट पास झालेले ते ठीक आहे त्याच्यावर आजच कलर मारलेला आहे आराम करतायत उन्हाचं बैल इकडं हे खिल्लार बैल आहेत हे त्याच्यावर नाव टाकले सर्जा अर्जुन हा पण बैल आहे म्हैसूर बैल जास्त आले शर्यतीत गावठी बैल आणि खिल्लार बैल कमी आहेत गावठी तर लयच कमी बैल आहेत आणि खिल्लार आहेत बऱ्यापैकी पण जास्त म्हैसूरी बैल आहेत म्हैसूरी म्हणजे पूर्ण ब्लॅक कलरचे बैल शिंग एकदम चिटकून आहेत एकमेकाला आणि असे क्रॉस शिंग आहेत म्हैसूरींना शिंगाचा एकच पॅटर्न नाही म्हणजे मी बघितलेला तो फक्त असा आहे ह्याचे तर थोडे वरती आहेत पण बघा जुळलेले शिंग आहेत तसेच तो पण म्हैसूरी बैल आहे हा म्हैसूर आहे तो म्हैसूरी आहे इकडं हा पण बैल आहे छान बैल आहे म्हैसूरीचा आहे हा पण म्हैसूर 302 फार लांबून बैल आलेत इकडे एक बैलजोडी बसली इकडं बैल ते 12 इकडं असे बैल बसलेले ते बघा तिकडं जी पब्लिक दिसते ना तर तिथं बकासूर आहे बकासूरकडं कायम गर्दी असते 10 दादा कोणत्या बैलासोबत आलाय तुम्ही हे का कुठले बैल ते माजलगाव कोणतं पाणी गेलं मित्रांनो हे जेवण करते त्या मालकांचे बैल आहेत किती बैल आहेत ते 2 ना 3 तो पांढरा पण मित्रांनो हे जे तो पांढरा काळा आणि हा पांढरा बघताय ना तर हे आपले बीड जिल्ह्यातले बैल आहेत बीड जिल्ह्यात म्हणजे तसं बैलांचं प्रमाण कमीच आहे तर आता मी त्यांच्याकडून जरा माहिती घेणार आहे म्हणजे कसं काय ॲडजस्ट करतात शर्यती तर बीड म्हणजे आपल्या भागात सर्कलमध्ये शर्यती जास्त होत नाही मग बैलाचे व्यवस्थापन बाहेरच्या शर्यतीच करतात का वगैरे व्हिडिओत घेत नाही पण मी प्रत्यक्ष माहिती घेतो बैल छान आहेत बरं का बैल छान आहेत गट झाला नाही ना आणखीन इथे एक बैल आराम करत आहे सुंदर नाव त्याचं
गट निघला ना ह्याचा? कुठला बैल आहे? करमाळा. हां मस्त झोपलाय. मी इकडचे सगळे बैल बघितले. बघा इथे एक बैल आहे, म्हैसूर मिक्स आहे. म्हैसूरीच म्हणायला हरकत नाही आला. तर बघा बकासूरची गर्दी कायम आहे, कायम तेवढी पब्लिक त्याला बघतेच. मी तर लय निहाळून बघितलं, अलीकडून पलीकडून मागून पुढून, पण त्याच्या मागं गर्दी बघा, मागं पुढं बाजूला एवढीच गर्दीच कमी होत नाही. बैल सारखं मागं पुढं बघतो नवीन लोकांकडे, गर्दीच कमी होत नाही. बैल ॲग्रेसिव्ह आहे, नवीन माणसाला नाही जवळ देत. त्याला गवत टाकले खायला. बघा कसं त्याची नजर सारखी, म्हणजे शांतपणा नाही त्याला, कारण की पब्लिकच तेवढी. हे बघा बकासूर कसं खातोय. सचेवानीच आहे गडी, त्याच्या सचेवानीच गडी करतो. त्याला जरा गाळ करतो. छान बैल आहे. चल बकासूर. त्याला आता बसायचंय, त्याच्यामुळे तो जागा शोधतोय. तो आता बसणार, जागा शोधली म्हणजे. त्याला कांबळ नाही बरं का एवढी जास्त, कांबळच नाही त्याला. समोर मानाला कांबळ काहीच नाही. आणि त्याचं विशेष म्हणजे शेपूट पण टाच लांडा आहे तो. बरेच बैल मोठे झाले ना तर शेपूट थोडं खाली येतं गुडघ्याच्या, पण शेपूट बघा त्याचं टाच लांड आहे, म्हणजे गुडघ्यापाशीच गोंडा आहे, गुडघ्याच्या खाली गोंडा येत नाही. त्याचे शेपटाचे केस कातरलेले नाहीत, पण खाली नाही येत, म्हणजे गोंडा त्याचा गुडघ्याच्या वरच आहे. बेंबट आहे त्याला थोडस, पण कांबळ काहीच नाही. थांबना जाता येईल ना इतकं काय. बैलाची ठेवण मस्त आहे, छान सांभाळलं. बेंबट आहे थोडस, कांबळ काहीच नाही, टाचलांडा छान आहे. चला बघितला, आता जातो गट बघायला. मानात भरलेलं आहे बरं का, मान फार मोठे, म्हणजे मानात भरलेला आहे बैल. सोन्याची कशी मान आहे 50-50ची, तशी जाडजूड मान आहे. त्याला जे आवडेल ते खातोय, सुक्क. अरे बकासूरचा पैरा तर लय लांब बांधलाय, म्हणजे इथून हे बघा ही ती जी पब्लिक येते ना, तर ती बकासूरचा पैरा बघून येते. बकासूरचा पैरा जवळपास माहितीनुसार इथून 1.5 किलोमीटर लांब बांधलाय, म्हणजे 800 ते 900 मीटर लांब बांधलाय. दादा कुठे गेला होता तिकडं? कोणता? सर्जा. बकासूरचा पायरा ना, घोटचा सर्जा. मित्रांनो घोटचा सर्जा इथून लय लांब बांधलाय. आपण तिकडे जाऊन बघून घेऊ बैल कसं आहे. हे बघा इथे एक म्हैसूरी बैल चारा खातोय, मोकळं असं ठेवलंय त्याला. बरं चालतंय. कोणत्या बैलासोबत आलात तुम्ही? बकासूर सोबत. बघा ही बकासूर गँग सगळी. व्लॉग बाय श्री, माझे शेतातलेच व्लॉग असतात. आज पहिल्यांदा शर्यतीचा बनवलाय. हो हो नक्की. तुम्ही संभाजीनगरहून आलाय का? व्लॉग बाय श्री VLOG. चालतंय मित्रांनो, इकडे मी करतोय सबस्क्राईब आपल्या चॅनलला. त्यांना चॅनल सापडून दिला आपला. चालतंय, शेतातच व्लॉग असतात. शर्यतीचा पहिलाच बनवलाय. चालेल. तुम्ही गाव कोणतं आहे तुमचं? लिमगाव. चालेल चालेल. चला आता जातो, बकासूरचा पैरा बघून येतो. ही सगळी पब्लिक आहे ना, बकासूर नंतर जास्त पब्लिक इकडेच आहे. इकडं आलाय घोटचा सर्जा. तर बघू घोटचा सर्जा. बकासूरचा पैरा आहे तो. तर हाय बकासूरचा पैरा, घोटचा सर्जा. आराम करतोय. तर बकासूरचा ह्याचा गट झालेला आहे. बघा ही पब्लिक सगळी चालली घोटच्या सर्जाला बघायला. बैल इकडं थोडा अनकम्फर्टेबल होतो, म्हणजे जास्त गर्दीत, त्याच्यामुळे त्याला एक 700-800 मीटर लांब बांधले गर्दीपासून एकट्यालाच.
आणि तो पण नामांकित बैल आहे, त्याच्यामुळे लोक बघायला त्याला 800 मीटरपर्यंत जातात. कायम तिथं गर्दी राहते घोटच्या सर्जापाशी पण. बकासूर आणि घोटचा सर्जा दोघांपाशी जास्त गर्दी, बाकीच्या पाशी पण आहे. हा खोंड मस्त आहे, छोटा आहे, छान आहे. दादा बैल कोणता आहे, नाव काय याचं? सुलतान. कुठला आहे? संगमनेरचं सुलतान. छान देखणं बैल आहे, पैशेंड वगैरे मस्त आहे. खिल्लारमध्ये चांगला देखणं बैल आहे. गट 5 झालेला आहे ह्याचा. ह्याला पायरा कोणता होता? पलीकडचा बैल ना? हां, तो पलीकडचा आपण बघितलेला म्हैसूर पैर आहे. इकडे हे पण बैल आहेत म्हैसूरमध्ये आहेत, छान. इकडं पण हे 2 बैल आलेत. दादा कुठले बैल आहेत हे? कुठले आहेत? तर नाही, हे बीडमधलेच परळीचे बैल आहेत. मला तर आज माहीत झालं की बीडमध्ये पण बरेच बैल आहेत शर्यतीचे. म्हणजे इथं मी 10 बैल तरी बघितले जे की बीडमधले. आपण 3 तिकडे बघितले, हे 2 इकडे आहेत. परत तिथं मध्ये पण रुद्रावून एक बैल होता, तो पण बीडचाच आहे. बैल चांगला ॲग्रेसिव्ह आहे हा मोठा. गट झाला नाही त्यांचा. इकडे खोंड आलंय चिमण्या एवढंच. इकडं हा एक बैल आहे. गट 5 झाला ना ह्याचा. हा झेड ब्लॅक कपिला, मोठा बैल आहे चांगला. कपिला मला अलीकडल्या साईडनी तर पूर्ण कपिलाच दिसतोय, म्हणजे पूर्ण काळा. पलीकडल्या साईडनी पण काळाच असेल. इकडं पण बैल आहेत. अरे ॲग्रेसिव्ह आहे. तिकडे 2 बसलेत. काय बैल माणसाला बघितलं कीच फुगत आहेत बाबा. हा एक बैल आहे, छान आहे, सुंदर. तिकडे एक आहे. इकडं बी काय बैल आहे छान छान. ज्यांचे गट झालेत, पास नाही झाले, तर ते घरी निघायची तयारी करतायत. तिकडे एक बैल बसला. इकडं बैल आहे, छान. कुठला बैल हो काका? संभाजीनगर. छान. इकडं पण बैल आहे. हा सुंदर आहे. चेहऱ्यातले मस्त आहे बरं का बैल. प्युअर खिल्लार आहे, चिक्या. तर त्याचं नाक बघा. आपल्या सांगोला, सांगली साईडला अशाच नाकाचे बैल चालतात. समोरून एकदम कर्व आहे त्याला, आणि कपाळ पण असं थोडंसं मध्ये. तर असे प्युअरिटीचे बैल सांगोला साईडला छान चालतात. तिकडं नाकाला लय महत्त्व असतं खिल्लारमध्ये. कांबळ आहे त्याला थोडी, पण सुंदर आहे बैल दिसायला. आता बरेच बैल बघितले तिकडं, आणखीन बैल बाकी आहेत. पण आता फोनची चार्जिंग संपत आली, त्याच्यामुळे एकदा पिस्टन बघतो. 22-11-11 नामांकित बैलांपैकी बब्या बघितला, एक बाजी, बकासूर, परत आपला संभाजी एक्सप्रेस, काय आता मला नावायचं देवा, आणि तो पळला होता ना, तर तो बैल, तो म्हैसूर बैल, त्याचं मला नाव आहे ना संभाजी एक्सप्रेस, तो बघितला. आता इकडं पण हा बैल पण गट पास आहे. दादा कुठला बैल हो हा? कुठला बैल आहे? संभाजीनगर. काय नाव आहे ह्याचं? चित्रा. छान देखणं बैल. ह्याचा पैरा तो पलीकडचा आहे का? ह्याच्या पलीकड होता तो का? हां, सुंदर बैल दिसायला. बऱ्यापैकी खिल्लार बैल आहे, जास्त करून म्हैसूर बैल आहेत. म्हैसूर बैल खिल्लार पण चांगलं पळतात. बघा पंट्या ग्रुप, हा पण खिल्लार बैल आला पळून. इकडं पण तब्येती मस्त आहेत बैलांच्या. तर मी ह्याच्यातलं जास्त काय सांगणार नाही, कारण की मी पहिल्यांदा शर्यतीचे बैल बघतोय. छान बैल बघा. इकडं पण ह्याचा गट निघलेला बैल आहे, कारण नंबर टाकलाय 48 गट होता ह्याचा. पलीकडे एक बैल आहे म्हैसूरमध्ये, छान. आता ह्यांच्या नंतर गट आहेत, 1-2 गटानंतर ह्याचा गट आहे बैलाचा, त्याच्यामुळे बैल चालला पळायला. हा बैल पण छान आहे. इकडे एक बैल आहे खिल्लारमध्ये चांगला. हा खिल्लार आहे. पलीकडे गावठी बैल वाटते. हा तो गावठी बैल आहे. मग आपण जाताना हाच बैल बघितला होता, ॲग्रेसिव्हपणा करत होता. हा बैल आहे. परत इकडे एक खिल्लार बैल आहे. चला बैल छोटाच आहे, सुंदर, पण ॲग्रेसिव्ह आहे राव. 20-22. इकडं बैल आहे, इकडं खिल्लार बैल आहे, इकडं पण बैल आहे छान छान. बघा इकडं बैल आहे, तिकडं बैल आहेत.
हा तर तो नामांकित लखन बैल मला आत्ता आठवलं, देवाची लखनची जोडी पळली होती ना एकदा, तर तेव्हा लय प्रसिद्ध झाले होते ते, तर तो लखन बैल मी बघितला होता. इकडं पण येते म्हैसुरी, इकडं बैल आहे, इकडं हे बैल आहे पलीकड, इकडं पण बैल आहे खिल्लारमध्ये चांगलं आहे. इकडं पण हा देखणं बैल आहे सोन्या. परत इकडे खिल्लार आहेत, मधला गावठी खिल्लार आहे, इकडं म्हैसुरी. काय काय बैल लय सुंदर आहेत. हे पण बैल फार सुंदर आहे दिसायला, बेंबाट अजिबात नाही आला. बीडमध्ये शर्यत करायची म्हणलं ना तर ह्या गाडा मालकांचा एक दिवस तर जातो येण्या जाण्यात. फार मेहनतीचं काम आहे, म्हणजे नादच लागतो त्याला. हो छान बैल, मधला बैल पण देख नाही. कुठले बैल आहेत का काय? तेलगाव कुठलं? बीडचं? माजलगाव बसलं. अरे हे पण बीडचीच बैल आहेत. तो काळा बैल पण तेलगावचा आहे का? हे तिन्ही बैल तेलगावचे आहेत. चला बीडचे 10-15 तरी बैल सापडले, अगोदर 10 सापडले होते, परत हे 3 आहेत, आणखीन 3-4 सापडतीलच. हा जरा गावठीमधून तो खिल्लार आहे, पलीकडे म्हैसूर आहे. काय नाव आहे त्या मधल्या बैलाचं? चाकण्या, साखऱ्या, सोन्या आणि पलीकडचा देवा. बैल तिकडे एक वाघ्या बैलासारखा पट्ट्यावणे बैल आहे, छान बैल आहे, ब्लॅक अँड व्हाईट झेब्राकल पॅटर्नमध्ये. हा बैल पण किल्लरमध्ये देखणं भारदस्त अंगाच आहे. पिल्ल्याचा झाला का नंबर? पळलं पिल्लू हे असं आहे का? कोण आहे याचा पायरा? हे वय का? कुठल्या जोडी? बीड बसलं पिंपळनेर. पिंपळनेर म्हणजे बीडच्या जवळची जोडी. बघा सापडले 2 बैल बीडमध्ये. हे पण बीडमधलं पिल्लू जरा लहान आहे, पण काय सांगता येत नाही, लहान बैल चमकतात, एकदम पळले की एकदा चमकतात. छान. तर बीडमधले बरेच बैल आहेत. आता तर 15 बैल तर सापडले. मला वाटतं आता बीडमधले 20 तरी बैल असतील बाबा. हे बघा इकडं पण आणखीन बैल बांधले. आपण पिस्टन सापडतो का बघू? पिस्टन 22-11 बैल नामांकित बैलच बघावतं असं काय नाही. छोटाले बैल पण नंतर नाव करतात. प्रत्येक बैल कोण नाव करेल सांगता येत नाही, त्याच्यामुळे प्रत्येक बैल बघायला पाहिजे. हा बसलाय मित्रांनो, सापडला 16वा बैल. हा पण गेवराई साईडचा म्हणजे बीडमधलाच बैल आहे. तर असतील आता बरेच बैल असतील बीडमध्ये. ह्याच्या आधी तर मी नव्हते बघितले बीडमध्ये बैल, पण आज बघितलेत बीडमधले. चांगलाच बैल आहे, मस्त दिसायला, फार सुंदर बैल आहे, वशिंड वगैरे छान आहे. ते बीडमधला बैल आहे. बरेच बैल आहेत बीडमध्ये. ह्याचा पायरा कोण आहे? जावळ्याचा शंभू, पाटोदा जावळा. पलीकडे बांधलाय का? गट झाला नाही आणखीन? असं आहे का? इकडं पण छान बैल बांधलाय, खिल्लार चांगला आहे. हा बैल ॲग्रेसिव्ह बरं का, माझ्या अंगावर आला होता, मी लांब होतो तरी. ह्याचा पायरा हा बैल आहे, 10 नंबर. छान आहे बैल. इकडं हा बैल पण सुंदर आहे, छान आहे दिसायला. इकडं हे बघा बैल, हे पण छान आहेत. बऱ्याच बैलांचे गट झालेत बरं का ह्याच्यातले. आणखीन गटच चालू आहेत, थोड्या वेळाने सेमीफायनल आहे. छान बैल आहे हा पण सुंदर. काय काय बैल ब्रीडिंगसाठी लई चांगले त्याच्यातले बरं का, दिसायला, शरीरात वगैरे फाउंडेशन. हा बैल लक्ष, हा पण प्युअर खिल्लार आणि छान बैल आहे, रुबाबदार आहे, मस्त. लक्ष. आणि इकडे पिस्टन, ज्याने लहानपणी लई नाव केलं होतं. आत्ता पण गट पास आहे तो, त्याला नंबर टाकला आहे. 181व्या गटात होता तो. 181 म्हणजे जवळपास 350 गाड्या आल्यात त्याच्यात. तो आता आराम करतोय. मी मागच्या वर्षी इथं आलो तर तो गटाला गेला होता. हा बैल पण देख नाही, छान. तिकडं बैल पिस्टन.
छान आहे बैल. पिस्टन 22-11. पिस्टन 22-11. बरेच बैल बघितले, नामांकित बैल पण आलेत. इकडं पण एक छान जोडी पलीकडचा गावठीमध्ये हा म्हैसूर आहे. सगळ्या जोड्या छान आहेत. आता मी गट बघायला जातो. इकडं पण सगळे बैल बघणं झालं नाही, पण बऱ्यापैकी बैल बघितलेत मी. जो छकडा आहे ना शर्यत असा असतोय. दादा पिस्टनचा छकडा आहे का? असा छकडा आहे. काही टांगे आलेत म्हणजे वरती बसायला आणि काही असे आलेत. बैलाला मॅट टाकली बसायला. पिस्टनचा चालू आहे आराम. त्याची गाडी पण आहे. तर पिस्टनचा पायर आहे अर्जुन आहे, पण अर्जुन तो थोडा लांब बांधलाय पलीकडे. बैल फार ॲग्रेसिव्ह आहेत बरं का. काय बैल. हा एक देशी कोंड आहे गावरान. गावठी बैल पण लय आलेत बऱ्यापैकी. हा मल्हार बैल आहे. पलीकड हा पंजाब सारखे बैल आहेत. हा काय नाव आहे ह्याचं, मला नाव आहे ना आता, पण हा तशाच बैल टाईपमध्ये बैल आहे. पंजाबच्या साईडला ब्रीड आहे ना तशी. आणि इकडं हे हा बैल, तिकडं मुंबईला. आता गट झालेत बरं का. आता सेमी पुकारतात, थोड्या वेळाने सेमी होते. तर सेमी आपण कॅप्चर करू. इकडं पण बैल आहेत चांगले. इकडं बरेच बैल आहेत, लय बैल आले. इकडं बैल. हा बब्याची कॉपी बैल. इकडं बैल आहेत. हा काळा गावठी. पलीकडे आहेत काही बैल सरपंच वगैरे. ह्या गाड्याला किती भारी डिझाईन केली, मध्ये दाव्याची डिझाईन केली रस्त्याने. हे बघा हा दुसरा प्रकार आहे रिंगीचा, म्हणजे गाड्याचा शर्यतीचा. हा ही नाशिक रिंग आहे. आणि जी आपण मगा बघितली ना पिस्टनची, तर ती 17 छकडी. ह्याच्यावर एकच सिंगल माणूस बसतो असं बसायला बैठक. इकडं बैल. आणि दुसरी एक टाईपची ज्याच्यावर 2 माणसं बसू शकतात. बैल चालला सेमीसाठी. बैलाला गरम करतात. मला वाटतं बहुतेक त्याचा पायरा इकडे मध्ये आहे. इकडे एक बैल आहे. हा गट 5 बैल आहे. 31 नंबर गटचा बैल आहे. इकडे बैल आहे. परत इकडे गट 5 बैल आहे. दादा कुठला बैल आहे हा? आडूळचा संभाजीनगर. सुंदर बैल. गट 5 आहे. तुम्ही ड्रायव्हर आहे का? तुम्ही ड्रायव्हर आहे. मी ना एक चांगली जागा शोधतो मगाच्या सारखी, म्हणजे सेमी बघायला चांगली जागा सापडतो. जवळपास सगळे बैल बघितलेत, काय राहिले असतील बघायचे. इकडं एक आहे, इकडं पण चांगला बैल आहे. सगळेच बैल चांगले इथं आलेले. बैल आता खाली चालले सेमीसाठी.
मला वाटतंय तो संभाजीनगर एक्सप्रेस लखन आहे, तो आता खाली चाललाय. तो लखनच आहे. छकडे वगैरे चाललेत खाली. पब्लिक तर लय, मी जेव्हापासून आलो ना तर तेव्हापासून जास्त पब्लिक वाढली. आता सेमी आहे ना तर गटाला एवढी पब्लिक नसते, सेमीला जास्त असते. मित्रांनो, प्रसिद्ध आता पिस्टन चाललाय, नामांकित पिस्टन 2211 हा बैल. तो आता चाललाय खाली सेमीसाठी. तो बसला होता तेव्हा पण आपण बघितलाय. हा, आणि अरे पिस्टनचा पायरा तो अलीकडचा आहे ना, अलीकडचा बैल आहे. पिस्टनचा पहिला अर्जुन बघितलाय मी, पण लक्षात आला नाही तो माझ्या, मगच बघितलं. आता खाली चाललाय बुलढाणा एक्सप्रेस बब्या. तर तो समोर बब्या आहे, पाठीमाग बब्याचा पायऱ्या, बब्याचा पायरा आहे. बब्याचा पायरा लखन आहे वाटतंय तो संभाजीनगर एक्सप्रेस. बैल बरेच सेम आहेत ना म्हैसूर, त्यामुळे म्हैसूर बैल मला ओळखूच येत नाही जास्त. चाललाय खाली सेमीला. परत तो दुसरा बैल आहे. ऐका ना, बैल चाललेत सेमीला. फायनल झालाच पाहिजे. पप्पू सेट निशाणवर करा, त्याशिवाय बैलगाडी मला गाडी उभ्या करणार नाही. सुंदर गाड्या पळतात, सुंदर गाडी पळते. चिकना आणि पात्र्याचं निर्वाद वर्चस्व. वरती बसणारा मर्दानी जॉकी कोण होणार सेमी 4 मध्ये फायनल साठी पात्र. जो जिता बब्या आणि लखन एक सुंदर गाडी पळते. लखन आणि बब्या आणि पर्यालाची नवा जिता वही सिखंदर पर्याल सोनिया आणि रामा. सुंदर अशी लढत. पाठीमागे धुळा उडतोय, कोण कोणाला कमी नाही, कमी समजायचं नाही, कारण हे बैलगाडीचं क्षेत्र आहे. इथं काय पण कधी पण काही घडू शकतं. शेवटच्या क्षणी बाजी मारते. राजेंद्रजी मस्के साहेब मित्रमंडळ आयोजित बैलगाडी मैदान ओपन
मात्र लढत झाली. हे बैल चालले फायनल साठी. इकडं बकासूर आहे, त्याच्याकडले गर्दी. आणि त्यांच्यासोबत समीर पटेल औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या या मैदानाचा फायनलचा फेरा खाली पळाई निघाला. आता फायनल आहे, तर फायनलला बकासूर, गोटचा सर्जा, गोल्डन एक्सप्रेस बब्या, संभाजीनगर एक्सप्रेस लखन, हरणे एक आहे 62 आणि रायफल आहे बहुतेक 81 वाटते, काय मला माहित नाही. रायफल बरेच नवीन पण 1-2 बैल. गाड्या फायनलसाठी खाली गेल्या. आता फक्त फायनलच राहिले. फायनलला चिक्या पण आहे, तो आपण चिक्या बघितला होता ना व्हाईट कलरचा. तिथं आता समोर चालला हरणे. तर ही गाडी चालली ना, ही हरण्यांची 62 हरण्या आणि रायफल वाटते त्याला जोडीदार. ही गाडी आता खाली चालली. मित्रांनो, बीडमध्ये मराठवाडा केसरीमध्ये नामांकित बैलांपैकी फायनलला बैल होते नामांकित. बकासूरचा पैरा होता घोटचा सर्जा. परत फायनलला होता बुलढाणा एक्सप्रेस बब्याचा पैरा होता संभाजीनगर एक्सप्रेस लखन. परत फायनलसाठी हेमंत फुलेरेंचा हरण्या 62 होता. हरण्याचा पैरा रायफल होता. परत चिक्या 55 लाखांचा, तर तो एक फायनलसाठी होता. चिक्याचा पैरा नाही माहीत. आणि परत एक नवीन बैल होता पाखऱ्या म्हणून फायनलसाठी. तर एवढेच बैल फायनलला जे होते त्याच्यापैकी मला एवढेच बैल माहिती आहे. घोटचा सर्जा बैल एवढंच आहे पण छान नाव गेलं. आत्ता गेलं ना तो घोटचा सर्जा आहे बरं का. तो 1 नंबरचा मानकरी बकासूर आणि सर्जा 1 नंबरचा मानकरी. मस्त छान बैल आहे. त्याला सिक्युरिटी वगैरे मस्त. पलीकडे तो रायफल आहे आणि हा हरण्या 62. त्याला नंबर नाही टाकला 62, पण तो हरण्याच आहे. बऱ्याच वेळेस आपण इंस्टाग्रामवर बैल बघितलेली इथं ओळखू येत नाहीत, कारण बरेचसे बैल सारखे पण वाटतात रोजच्या बघण्यातल्या नसतात. त्याच्यामुळं हा हरण्या यांची गाडी सोडली नाही. पलीकडचा रायफल आहे, हा रायफल आहे. आता बरेच गाडा मालक इथं थांबले होते शर्यत बघण्यासाठी, फायनल बघण्यासाठी. ते आता बैल भरायला लागले आपापले. इकडं हा बैल आहे. सगळे आता आपली बैल पॅक करून चाललेत. तर मी पण जाणार आहे थोड्या वेळाने. बकासूरची जागा इकडे आहे, कायम गर्दी. आणि घोटच्या सर्जाची जागा तिकडे आहे. काय सांगतो बकासूर सोबत ऍडजस्ट करतो आणखी धाप टाकायची झालं.
मित्रांनो, मी म्हटलं होतं ना, जो ब्रीडला एकदम चांगला बैल आहे, म्हणजे त्याचं नाक वगैरे दाखवलं होतं मी आणि कपाळाला असा खाली कर, तर हा तो चिक्क्या 55 लाखाचा. तर हा होता फायनलला. त्याचा नंबर किती आहे माहीत नाही. हा आहे 55 लाखाचा चिक्या. तर त्याची ब्रीड फार छान आहे. त्याच्या नाकाला कर्व आहे, जो की सांगली सोलापूर साईडला जास्त चालतो. तो नाकाचा कर्व, असा कर्व. आणि परत शिंग पण फार छान आहेत, एकदम खिल्लारमध्ये प्युरिटीला आहे. मी फायनलच्या आधी पण म्हणलं होतं, बघितलं तेव्हाच प्युरिटीला पहिले. मला माहीत नव्हतं हा तो चिक्की आहे म्हणून. ह्याचं वशिंड पण फार छान आहे. वशिंड, मागचे ठेवण वगैरे, जातीवंतपणा. शिंग बघा, दोन्ही मिरर इमेज आहेत, म्हणजे जसं राईट आहे तसं लेफ्टचं शिंग आहे. आता दिसतंय स्पष्ट. हा चिक्या एकदम छान बैल आहे. अरे ॲग्रेसिव्ह आहे. थोडा पब्लिकमुळे चिडचिड होते बैलांची. तर त्याचे नाकाचा कर, शिंग, कपाळ, चेहरा एक नंबर आहे. ह्याचा बैलाचा चेहरा एक नंबर आहे. मस्त छान. पूर्ण बैलाची फाउंडेशन पण मस्त आहे, एक नंबर आहे. ब्रीडिंगला असा बैल पाहिजे. छान आहे.